नमस्कार. देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, एक असा प्रश्न होता की आताची जी पिढी आहे त्यांचं असा एक कल आहे की एवढा स्ट्रेस आयुष्यामध्ये आहे, त्यांच्या पण स्टुडंट्सच्या पण आयुष्यामध्ये स्ट्रेस आहे. एस्पेशली आपण जेनझीचं बोलतो आहोत, म्हणजे जी लोक अंदाजे 2000च्या जवळपास जन्म झालेला आणि आता ते याच्यामध्ये उतरले आहेत की बाबा शिक्षण कंप्लीट झालेलं, नोकरीसाठी करायची. एक असा प्रश्न असतो की स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन करावं. मग मेडिटेशन मध्ये यांना हे माहिती आहे की बाबा श्वासावरती नियंत्रण ठेवा, अनुलोम विलोम करा, जे सोहम साधना असते ती करा. पण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बघतो हिंदू अध्यात्मामध्ये, जे मराठीमध्ये जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे त्याच्यात नाम जप, नामस्मरण, त्याच्यामध्ये भजन, कीर्तन सगळंच येतं. आता ही जी मुलं आहेत, आय एम टॉकिंग अबाउट 18 ते 25 वयोगटाची, त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय त्यांनी करावं की म्हणजे त्यांना दिशा मिळेल, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप छान प्रश्न आहे. आता कसं झालेलं आहे, आपलं जगणं सोपं झालेलं आहे, पण आव्हानं वाढलेली आहेत. त्यामुळं त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सक्षमच आहोत, तर आपण या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकणार आहोत. मग आता आपल्याला अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण मिळतं आहे, पण मग ह्या शिक्षणाला काय होत आहे, कुठेतरी संस्काराची जी एक झालर हवी किंवा संस्काराचं एक कोंदण हवं ते कमी पडतं आहे. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, घरोघरी धार्मिक वातावरण होतं. मलाही आठवतं की आमच्या लहानपणी की असा एक सगळा ग्रुप व्हायचा आणि एकेकाच्या घरी आम्ही शुभंकरोती वगैरे म्हणायला जायचो. भरपूर स्तोत्र पाठ होती. भीमरूपी काय, रामरक्षा काय, भीती वाटली की चला रामरक्षा म्हणा, की रामरक्षा म्हटल्यावर आपली भीती जाणार, असं सगळं होतं. मग आताची जी मुलं आहेत ना, त्यांना तुम्ही सांगितलं अगं हे स्तोत्र म्हणतं, ते म्हणतात हा याने काय होणार. म्हणजे त्यांच्या मनामध्ये शंका खूप आहेत. मग त्या शंकांना तुम्हाला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे तसं प्रभावी तुमच्याकडे सुद्धा उत्तर हवं आहे. मग आता ही सगळी मंडळी जी आहेत, साधारणपणे 2000 पर्यंतच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता ही तरुण पिढी आहे, म्हणजे आता त्यांना नोकरी करायची आहे, त्यांची लग्न होणार आहेत, या सगळ्यामधनं त्यांना जायचं आहे. शिक्षण पण आता सोपं राहिलेलं नाहीये, खूप स्पर्धा वाढलेली आहे. मग ह्या सगळ्यामध्ये टिकण्यासाठी तुमचा पाया पक्का हवा आहे. आणि तो पाया पक्का होतो तो तुमच्या घरामध्ये. तुमचं घरामधलं जे वातावरण आहे ते खूप महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी जे धार्मिक वातावरण होतं, मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे आता ते खूप कमी झालेलं आहे. सुशिक्षितपणाच्या नावाखाली आपण खूपशा गोष्टी ज्या चांगल्या होत्या त्या सोडून दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करायला लागेल की माझ्या घरामध्ये नेमकं काय पद्धत आहे. आणि आता ही माझी मुलगी बाहेर जाणार आहे, मग त्या स्पर्धेमध्ये तोंड देण्यासाठी किंवा सासरी गेल्यानंतर तिला काय आहे. आणि पुन्हा काय होतं आपण की नाही हेच शिकलीस का तू, किती सुशिक्षित असलं तरी ह्या टोमणा खूपदा ऐकायलाच मिळतो. आणि ताई कसं माहितीये, 3 गोष्टी आहेत. एक तर शिक्षण घेताना तुम्ही पहिल्यांदा फ्राय पॅन वरती ठेवतात. शिक्षण संपल्यानंतर ते मुलं सांगतात की बाबा आता मी नोकरी करणार आहे. बरोबर. तर नोकरी करताना त्यांचं जे आणखी नसतं की बाबा काम मिळत नाही, कित्येकदा खूप काय काय प्रॉब्लेम्स येतात. नोकरीवरती कमी पगार मिळतो, त्यावेळेला त्यांचा विचार असतो की चला आपण काहीतरी आपण स्वतःचे पैसे कमवूया, फिरायला जाऊया. आई वडील तेव्हा पटे पडतात, चल आता तुझ्यासाठी पोरगा, मुलगा, मुलगी शोधायला सुरुवात करायची. बरोबर. म्हणजे ते फ्राय पॅन मधून कढईत आणि कढईमधून मोठ्या पिंपामध्ये डुबवलं जातं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये ते पिसले जातात हे पोरं. बरोबर आहे. तर आणि कसं आहे की आणि आर दे मेंटली मॅच्युअर. पेरेंट्स जेव्हा हे मुलांसाठी शोधतात, काय आपली मेंटली मॅच्युअर मुलं आहेत का की त्यांचं आता लग्न लावून देऊ शकतो. ही एक गोष्ट खूप. आणि सगळ्यांकडे फोमो आहे की त्याची मुलं कंप्लेंट करतात, तुझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न झालं म्हणून तू माझं लग्न करायचा घाट काढलेला आहे. बरोबर. तर हा खूप स्ट्रेस पेरेंट्स मध्ये, खूप त्याच्यामध्ये तणाव निर्माण झाला. बरोबर नाही. आता आपण काय होत आहे की ह्या सगळ्या आत्ताच्या जगामध्ये आपण ह्या सगळ्या अत्याधुनिक जी आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण सगळेजण तसं बघितलं तर जग खूप जवळ आलेलं आहे. आणि जग जरी जवळ आलेलं असलं तरी आपण सगळेजण तसे दुरावलेले आहोत. पूर्वी कसं असायचं, घरामध्ये एकच टीव्ही असायचा आणि सगळेजण त्या ठिकाणी बसलेली असायची. जरी टीव्ही समोर जेवण असलं तरी सगळे त्याच वेळेला जेवण करत असत. आता कसं झालेलं, प्रत्येकाच्या खोलीमध्ये टीव्ही आहे. आणि पूर्वी आपण त्या फोन वाजला की फोनच्या जवळ जात होतो
आता आपण फोन घेऊन फिरत आहोत सगळीकडे, त्यामुळे तो एक फरक झालेला आहे. प्रत्येकाला स्पेस देणं, नाही नाही आता मला तू वेळ दे किंवा मी बघीन, हे खूप झालेलं आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आपण एवढं दिलेलं आहे की त्यामध्ये नेमकं काय आपल्याला अचीव करायचं आहे आणि ती कुठपर्यंत ही धाव आहे ती आता ते कुठेतरी लोक विसरत आहे. आणि ते म्हणजे ती पुसटशी होऊन जातीये ती रांग, ती जी लाईन आहे ती, ते कळायला पाहिजे. पूर्वी आजी आजोबा सुद्धा संध्याकाळ झाले की त्यांचं दैनंदिन पठण सुरू व्हायचं. आता ती आजी आजोबा पूर्वी टीव्ही पुढे होतात, तर आता त्यांच्याकडे पण हे आधुनिक मोबाईल आहेत आणि ते पण मोबाईलवर आहेत. मग ह्या सगळ्यामुळे काय होतंय की ते आभासी जग आहे ना, ते खरं वाटायला लागलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गुंतत जातोय. आता कसं झालंय की आपण मुलीला स्वयंपाक येतो का यापेक्षा, किंवा मुलाला स्वयंपाक, आता कारण की काळाची गरज आहे, दोघांनाही आलं पाहिजे, मग मुलीला रीळ बनवता येतात का असंच विचारला जाईल असं असं वाटायला लागले. खरं तर आपण हे हसण्यात नेतोय, पण खूप गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे की ह्या सगळ्यामुळे काय होतं, एक स्ट्रेसच निर्माण होतोय, दुसरं काही निर्माण होत नाहीये. आपण सगळं धावतोय की मला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, मला सॅलरी मिळाली पाहिजे, अमकं तमकं आपण धावतोय, नुसतं धावतोय. पण खरं जे आंतरिक सुख आहे, शांतता आहे, ती आपल्याला आपल्या घरी आल्यानंतरच मिळणार आहे. मग त्या घरामधलं वातावरण त्या दृष्टीने पोषक असावं. म्हणजे जी आपण बाहेर गेल्यानंतर जो ताण आहे तो कमी होण्यासाठी घरामध्ये वातावरण निर्मितीसाठी आपल्याला घरातलं वातावरण धार्मिक ठेवणं खूप गरजेचं आहे. ताई, आता हा सेक्शन होता, आपण आयडेंटिफाय केला प्रॉब्लेम, आपण तो क्वांटिफाय केला. हो, आता सोल्युशन बद्दल बोलूया. हा, आता याच्यावरती उपाय म्हणजे घरामध्ये वातावरण, धार्मिक वातावरण खूप गरजेचं आहे. धार्मिक म्हणजे काय, तुम्ही अगदी कर्मकांड अशा पद्धतीने नाही आहे, पण ज्या काही खरं तर धर्म हा शब्दच काय आहे, विष्णूचं नाव आहे, विष्णू सहस्रनामातलं धर्म आहे. मग कसं आहे की आता मी स्त्री असेल तर मी कसं वागायला पाहिजे, मग एक मुलगा आहे माझा, मुलांनी कसं वागायला पाहिजे, मुलींनी कसं वागायला पाहिजे, वडिलांनी कसं वागायला पाहिजे. मग हे प्रत्येकाचे रोल आहेत. हे रोल जर आपण व्यवस्थित करत गेलो तरच ते घरामध्ये वातावरण निर्माण होणार आहे. मग आता आईची जबाबदारी काय आहे किंवा वडिलांची जबाबदारी काय आहे, त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या घरामध्ये वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. मग आता समजा तुम्ही सकाळची पूजा असेल, मग नंतर मग ती नुसतं उरकून टाकणं वगैरे नाही आहे, मग तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. नंतर वडील आहेत, वडिलांनी वडिलांचं कर्तव्य केलं पाहिजे, मुलांनी मुलांचं कर्तव्य केलं पाहिजे. आणि जर का समजा घरामध्ये त्यांचे आई वडील पूजा करत असतील किंवा काही पोथी वाचत असतील, स्तोत्र पठण करत असतील, तरच मुलं करणार, हे पण तितकंच खरं आहे. मी माझ्या आजोळी बघायचे की माझ्या आजीला एवढी स्तोत्र पाठ होती की आजी म्हणायला लागली ना की आमची पाठ व्हायची. माझ्या मामाला तर सगळं आजी जे स्तोत्र म्हणायचे ती सगळी पाठ होते. याचं कारण आहे, स्वतः आपल्याला अनुकरण आधी करावं लागेल. आपण ज्या वेळेला मुलांना म्हणतो की टीव्ही बघू नका, मोबाईलवर तुम्ही खूप आहात, तर ते आपल्याला आधी स्वतःला बंद करावं लागणार आहे. म्हणजे आधी स्वतः आपल्याला त्या ठिकाणी ऍक्शन्स घ्याव्या लागतील. मग आता ही जी छोटी छोटी स्तोत्र आहेत, त्या स्तोत्रांमधनं काय होतं, एक सकारात्मकता निर्माण होते आणि मग तुमच्या मनावरती चांगले परिणाम होतात. मग हे हा जो पूर्वी प्रघात होता की घरामध्ये काही त्याला आपण म्हणायचो की संध्याकाळच्या वेळेला हे सगळं झालं पाहिजे, तसं हे आपण पण एक अशी छान दैनंदिनी ठरवून द्यायची आहे आणि त्याप्रमाणे मुलांना तसं सांगायचं आहे. आणि हे आधीपासूनच करावं लागणार आहे, एकदमच आता तुम्ही ठरवलं तर होणार नाही, क्षणे क्षणे होणार आहे. हळूहळू आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन्स घ्याव्या लागणार आहेत. आणि मग एक पोषक वातावरण जर त्यांना आपण घरामध्ये दिलं तर म्हणजे ती बाहेर जी शोधायला जातायत ना आता मुलं सगळं, की नाही मी इकडे जाईन तिकडे जाईन, तर ते न वाटता त्यांना आपले आई वडील जवळचे वाटतील. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय गोष्ट आहे माहिती का, संपर्क. आपण काय करतो, सहवासाने असं म्हणतात की प्रेम निर्माण होतं. मग हा जो सहवास आहे ना, आता आई नोकरी करते, वडील नोकरी करतायत, भाऊ पण बाहेर कुठेतरी शिकायला आहे, मग हा एकटा असतो घरामध्ये. मग काय होतं, संपर्क तुटतो. मग संपर्क तो कोणाशी मुलगा जोडतो, त्या मोबाईलशी किंवा त्या आभासी दुनियेशी. मग तिथे आई वडिलांचा रोल प्ले करायचा आहे महत्वाचा, की तुम्ही आपल्या मुलांच्या संपर्कामध्ये राहा. आणि मग काय होतं की सतत संपर्कामध्ये, फार चौकशा नाही, पण तू कसा आहेस काय नाही, किंवा त्याच्या कामाबद्दल जाणून घ्या. बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या मुलांना विचारतो कसं, म्हणजे कोणी विचारतं आपल्याला की तुमची मुलं कशी आहेत, तर आपण कंप्लेनच करायला सुरुवात करतो, नाही तो ऐकतच नाही, फिरतच बसतो, त्याला एकही नोकरी पटत नाही, अशा पद्धतीने ते मुलं वागायला लागतात. मग हे इथे आई वडिलांचा महत्वाचा रोल आहे की त्याला घरामध्ये ही वातावरण निर्मिती आपण करून देणं खूप गरजेचं आहे. काही आणखीन ह्याच्यामध्ये असं जोडायचं आहे की मला सांगा की
ही जी मुलं आहेत 16 वर्षाचं मूल पकडा, तर 11वीला गेलेला, कॉलेजमध्ये गेला, भरपूर स्ट्रेस आहे. 10वीला तर आई वडिलांनी तर नुसतं दमछाक करून सोडली की तुला चांगले मार्क मिळायचे, ह्या त्या सगळं. आता त्या मुलांना इतका भयंकर स्ट्रेस आहे आणि तो अजूनपर्यंत स्ट्रेस रिलीव्ह झाला नाहीये. कारण आता जेव्हा 11वीला जातो तेव्हा रिअलाइज होतं, 11वीला पूर्वी म्हणायचे की तिकडे मजा असते, कॉलेज जॉईन केला, अभ्यास तर त्याच्यापेक्षा आणखीन वाढला 10वीपेक्षा. बरोबर. आता ह्या मुलांना स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? एक आहे की असे ते मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की नामस्मरण, जप, हे काय करायचंय, एक स्ट्रॅटेजी सांगा. कारण ह्या मुलांचं मराठी कच्चं आहे, कारण मराठी सेकंड अँड थर्ड लँग्वेज होती. दुसरं की यांना संस्कृत खूप कमी मुलांना येतं, कारण शाळेमध्ये संस्कृत घेतलंच नव्हतं. बरोबर. आणि संस्कृतचा पाठ वगैरे करणं, आणि फ्रँकली सांगतो, मी मराठी 50 वर्षाचा झालो तेव्हा शिकायला सुरुवात केली, कारण मला आयुष्यामध्ये मराठीची गरजच पडली नव्हती. बरोबर. आता जेव्हा मी मराठी शिकायला सुरुवात केली तेव्हा मला असा प्रॉब्लेम झाला की ते जे 50 कॅरेक्टरचे मोठे शब्द असतात ते आलं, म्हणजे जे लक्षात आहे ते मी बरोबर बोलायचो, पण जेव्हा समोर आलं तेव्हा ती असे घशामध्ये असा गोळा यायचा की कसं प्रोनाऊन्स कसं करायचं. आता ह्या मुलांना तोच प्रॉब्लेम आहे की प्रोनाऊन्सिएशन जमत नाही, कारण ते कधी एन्व्हायरमेंट नव्हता. तर यावेळेला असं काय करायचं की ही मुलं स्वतःसाठी, तर आई वडिलांचं सोडून द्या, ही जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी स्वतःसाठी आपण काय स्ट्रॅटेजी करायची की आपल्याला ते स्तोत्र बरोबर पाठ होतील, आपलं प्रोनाऊन्सिएशन बरोबर. आता हे कसं आहे, आपलं देव माझा चॅनल आहे, हे आपलं आध्यात्मिक चॅनल आहे, धार्मिक चॅनल आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय करतोय, या सगळ्या नवीन पिढीला, किंवा आता हा जो आपण विषय घेतलेला आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या कार्याला एक आध्यात्मिक जोड द्या. कारण की खरी शांतता आपण बाहेर शोधतोय ना, खरी शांतता आतमध्ये आहे. आपण ज्या वेळेला एवढं सगळं बघतोय ना डोळ्यांनी, आपल्याला शांत केव्हा वाटतं, ज्या वेळेला आपण डोळे मिटून बसतो, ध्यान करतो. म्हणजे हे सगळं आतमध्येच आहे. मग हे देव माझा आजच्या या पॉडकास्ट मधनं काय सांगतोय की हे तुझं आहे, तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. मग आता ह्या मुलांनी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आता आपण सांगितलं की घरामध्ये धार्मिक वातावरण हे आज काळाची गरज आहे. आपण सगळेजण या सुशिक्षिततेच्या नावाखाली हे सगळं सोडत चाललंय, ते पुन्हा नव्याने आपण सुरू करायचंय. हा एक पहिला मुद्दा झाला की घरामध्ये धार्मिक वातावरण हे आवश्यक आहे, काळाची गरज आहे, आणि प्रत्येकाने हे निर्माण केलं पाहिजे, तरच आपला हा धर्म टिकेल. ही संस्कृती कशी आहे, त्याचा संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला आपला हा धर्म टिकवावाच लागणार आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग हा एक झालं. मग आता यातनं पुढची पायरी येते की आता मला काहीतरी करायचं, मग साधन पाहिजे ना. नामस्मरण करायचं तर मी कुठल्या देवाचं नाव घेऊ, किंवा मला पोथी वाचायची आहे, मग किंवा मला एखादं स्तोत्र म्हणायचं आहे. आता भीमरूपी सारखं स्तोत्र ठरवलं, मराठीमध्ये आहे, ते सोपं जाणार. मग आता समजा इंग्लिश मिडियमची मुलं आहेत, त्यांना आणि आता खरं तर सांगू का, मराठी मिडियमची मुलंच राहिली नाहीये. आणि खरं ऱ्हासाचं कारण इथंच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मराठी संस्कृती होती ती लयाला गेली आहे. म्हणजे जी पहिली भाषा होती, आपली मातृभाषा होती, तीच आपण विसरलो, आणि इंग्रजांनी जी दिलेली भाषा आहे ती आपण स्वीकारली. त्यामुळं जिथं हाताने जेवत होतं तिथे आता आपण काट्या चमच्याने जेवतोय. त्यामुळे इथंच बदल झाला, हा सगळा संस्कृतीमध्येच बदल झाला. जे आपलं आहे ते आपल्याला तुच्छ वाटायला लागलं. जी लोक देवदेव करतात, काय देवदेव करत बसलेलं आहे, बघू ना ते म्हातारं झाल्यानंतर, बघू पुढे, अजून तुझं सगळं राहिलेलं आहे, हे आपणच निर्माण केलेलं आहे. मग आता काय करायचं आहे, हे मुलांना सगळं, हा जो प्रॉब्लेम आहे, कुठं तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाहीये, ते तुम्हीच करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता, किंवा आज हा पॉडकास्ट जी मुलं ऐकत असतील त्यांनी काय करायचं, सुरुवातीला आधी मराठी काही स्तोत्र निवडायची. तुम्ही रामदास स्वामींचं वाङ्मय एवढं सुंदर आहे, सोपं आहे, समजण्यासारखं आहे, त्यातनं तुम्ही स्तोत्र उचलू शकता. ते म्हणजे तुम्ही मनाचे श्लोक तर इतके प्रभावी आहे आणि मराठीमधनं आहे. मग त्याचे युट्यूबचा तुम्ही आता तुमच्या मोबाईलचा छान वापर करून घेऊ शकतात. युट्यूबवर भरपूर ऑडिओज अवेलेबल आहेत. मग तुम्ही काय करू शकता, हे जी स्तोत्र तुम्ही निवडली आहे ती स्तोत्राचं तुम्ही श्रवण करा. आणि जर एखादी गोष्ट तुम्ही 10 वेळा ऐकली तर एकदा तर तुम्हाला म्हणता येणारच आहे. मग तुम्ही मोबाईलचा त्या ठिकाणी वापर करा. मी एक उदाहरण देते. माझा मामे भाऊ आहे, आता तो MD करतो आहे, केरळला आहे शिकायला. तर त्याला मनाच्या श्लोकांचा इतका उपयोग झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्याला त्रास होत होता तो मनाचे श्लोक ऐकायचा. हे 205 श्लोक आहे. मनाला केलेला उपदेश आहे, उपनिषदांचा सार आहे आणि मनोबोध आहे.
मग हे जे मन आहे ना तेच आपलं स्वैर धावत असतं. सगळ्यात पहिल्या काबू करायचा ते मनावर. मग हा सोपं मी तुम्हाला उपाय सांगते की आजच्या ह्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना की तुम्ही मनाचे श्लोक सुरू करा. 5-5-5-5 जरी तुम्ही रोज घेतली तरी होऊ शकतं. भीमरूपी आहे. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले, मनाचे श्लोक घ्या, भीमरूपी घ्या. त्यानंतर आहे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली करुणाष्टके. ह्या करुणाष्टकं इतकी प्रभावी आहेत की त्याही समर्थांनी लहान वयातच लिहिलेली आहेत. त्यामुळे सोपी आहेत. जर का तुम्ही ही करुणाष्टकं निवडली तर तुमचं मन कधी विचलित होणारच नाही, मनावरती चांगला प्रभाव होईल. मग आता ही मराठी तुम्ही ही स्तोत्र निवडू शकता. पसायदान आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं पसायदान आहे. इतकं सुंदर आहे पसायदान. समजा दिवसभर तुम्हाला काही जमलं नाही, रात्री झोपताना तुम्ही काय करा, माऊलींना हात जोडा आणि पसायदान म्हणा. आता विश्वात्मके देवे. हे पसायदान म्हणत असताना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. एवढं सुंदर आहे ना. आणि हे पसायदान म्हटल्याने तुम्हाला खूप शांतता मिळेल जीवाला. म्हणजे असे सोपे सोपे स्तोत्र तुम्ही निवडू शकता. युट्यूबवर ऐकून त्याचा तुम्ही पाठ करू शकता. मग आता जी संस्कृत स्तोत्र आहेत मग त्यातल्या सोप्या सोप्या स्तोत्रांपासून तुम्हाला सुरुवात करता येईल. आता साधा गुरुची स्तुती करणारं स्तोत्र आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. मग असे छोटे छोटे श्लोक किंवा सरस्वतीचं स्तुती करणारे काही श्लोक आहेत. म्हणजे तुम्ही एक स्वतःची एक अशी दैनंदिन उपासना ठरवून टाकू शकता. ही मोठी मुलं सुद्धा, छोटी मुलं सुद्धा. पण हे तुम्हाला करावं लागेल. घरामधलं वातावरण आणि नंतर तुम्ही स्वतः. कारण की कसं आहे, जर का मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं की साखर गोड आहे गोड आहे, पण जोपर्यंत ती साखर तुम्ही खाऊन बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. समर्थ रामदास स्वामी सांगतात तुम्हाला करावं लागेल. आणि केल्याने काय होणार आहे, तुम्हालाच फायदा होणार आहे. तुम्हाला कोणाला दाखवायचं नाही. देवाची पूजा, आम्ही खूप देव पूजा करतो ना, आम्ही देवाचं खूप करतो. अरे ज्यांनी अख्खं विश्व निर्माण केलेलं आहे तो कधी म्हणत नाही मी किती निर्माण केलं आहे. मग तुम्ही एवढंसं करून काय ते करणार आहात. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्वतःला करावं लागणार आहे. आणि ते कोणासाठी आहे, स्वतःसाठीच आहे. त्यामुळे दैनंदिन अशी उपासना तुम्ही ठरवून घेऊ शकता. रोज 5 ओंकार. मला काहीच, माझं खूप बिझी शेड्यूल आहे, शांतपणे बसा, दिवसभर काय झालंय ते सगळं आठवा, डोळे मिटा आणि 5 मिनिटं फक्त स्वतःसाठी द्या आणि ओंकार म्हणा 5. ती सवय लावा. आणि आता तिसरा मुद्दा, एक घरातलं वातावरण, ही स्तोत्र, आणि तिसरा मुद्दा आहे नित्यनेम. इथे माणूस चुकतो. आज काय झालेलं आहे, लॉकडाऊन म्हणजे जसा कोरोना आला सगळ्या घरातलं वातावरण बिघडलं. वर्क फ्रॉम होमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे लोक कधीही उठतात, कधीही झोपतात, कधीही जेवतात. म्हणजे ही जी आदर्श दैनंदिनी आहे तीच विस्कटलेली आहे. जो तो आपल्या मनाप्रमाणे उठतोय, आहार घेतोय, मग काय मी बाहेर जाऊन येईन, बाहेरच खाईन. म्हणजे हे एक सुंदर घरामध्ये जे होतं वातावरण दैनंदिनी, या 5 वर्षात पूर्ण बिघडलेली आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात आहे. तो स्वयंपाक किती वेळचा तिथे करून ठेवलेला असतो, जो तो म्हणतो नाही नाही मी माझ्या वेळेने येईन आणि खाईन. मग हे कुठेतरी आता खटकतंय. आता हे याच्यामध्ये आपण बदल करायला, आणि तो आपल्यालाच करावा लागणार आहे. मग ही जी दैनंदिनी आहे ती आपली नीट झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला आला पाहिजे नित्यनेम. हरिपाठामध्ये माऊली काय सांगतात, नित्यनेम तो नामी, नित्यनेम तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्यनेम ज्या ठिकाणी असेल तिथे लक्ष्मी वल्लभ पाणी भरायला येतात. मग नित्यनेम आपल्या जीवनामध्ये हवा. एक दिवस आता तुम्ही मेडिटेशन केलंय आणि मग पुढचा आठवडाभर काहीच नाही, असं जमणार नाही. मग तुम्ही बाहेर कुठेही असाल 5 मिनिटं स्वतःसाठी द्या. आणि ते तुमच्यासाठी आहे. कारण की हा ताण कोणाला होतोय, तुम्हाला होतोय. त्यामुळे मग काय होतं, ताणामुळे तुमच्या आजूबाजूला जी लोक येतात ते सुद्धा डिस्टर्ब होतात. त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो. जे तुम्ही चांगलं काम करू शकता, जी तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडता. मग तुमच्या कामामध्ये जर का तुम्ही नित्यनेम ठेवला, इव्हन तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा जे काही तुम्ही नित्यनेमाने करत असाल ते जर तुम्ही करत राहिलं तर तुमचं काम सुद्धा खूप साठणार नाही. कधी कधी आपण म्हणतो ही फाईल मी उद्या बघीन, आता मी ह्या मेल्स मी उद्या उघडीन, मी उद्या बघीन, किंवा नाही नाही माझ्याकडे अजून वेळ आहे, असं करून चालणार नाहीये. म्हणजे आता या ठिकाणी अंतर्मुख होऊन प्रत्येक व्यक्तीने स्वतःच आचरण तपासायला हवंय. कारण की कसं आहे, आपण जग बदलू शकत नाही. आपण काय करू शकतो, स्वतःलाच बदलू शकतो. जर का आपण स्वतः स्ट्रॉंग असू तर काय होणार, आपण जेव्हा या स्पर्धेच्या युगामध्ये उतरू तर मग हे सगळं त्याच्यामध्ये आपण प्रभावी असू.
कारण की आपला पाया पक्का असेल. आज बघा थोडंसं काही झालं की मुलं आत्महत्या करतात, थोडंसं काही होऊ दे एकमेकांवर आक्रमण आहे, नंतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे तर प्रकार एवढे वाढलेले आहेत. मग त्यातनं विघातक गोष्टी आज घडायला लागलेल्या ते आहेत. सोडा, इव्हन हा जेवायला हे सांगितलं, हा मोबाईल बंद करा आणि जेवायला हे सांगितलं तरी अंगावर ते ओरडायला हो, येतात. अंगावर ओरडायला येतात. नंतर त्यातनं खून मारामाऱ्या होतात. मग ही सगळी कारणं काय, की आपल्या समाजामधला आज सत्वगुण कमी झालाय आणि राजस आणि तामस गुण वाढत चाललेला आहे. ज्या वेळेला राजस गुण वाढतो त्यावेळेला अहंकार निर्माण होतो. मग मी करतोय, मीच का, तूच का करत नाही, आज मग मीच का घर धाडायचं, मग तुम्ही मुलींनीच केलं पाहिजे, मग आम्ही मुलांनी का करायचं, हे राजस गुण आहे. अहंकार वाढायला लागतो आणि ज्या वेळेला तामसिक गुण वाढतो त्यावेळेला अशी दुष्ट शक्ती प्रभावी होते आणि वाईट गोष्टी समाजामध्ये घडायला लागतात. मग ह्या सगळ्यांचा उपाय काय, तुमचा सत्वगुण वाढला पाहिजे. मग जर सत्वगुण जास्त असेल तर ह्या गोष्टी कमी होतात आपोआप. आपलं डिसिजन मेकिंग, तुम्ही रोज, मी सांगते तुम्ही महिनाभर 5 वेळा फक्त ओंकार म्हणा आणि मग तुम्ही आम्हाला मेसेज टाका कसा परिणाम होतो की नाही. तुम्ही शांत होता. तुमचं जर का समजा तुम्हाला तुमचं मन सांगतं अरे नाही बरं का, तू हे काम करू नको, तू इथं गेलं तर तिथे चूक होईल किंवा हे तुझं डिसिजन चुकेल, हे तुम्हाला तुमचं मनच चांगल्या प्रकारे निर्णय द्यायला लागतात. असं म्हणतात की मन चंगा तो कठोती में गंगा. मग हे चांगलं मन होण्यासाठी, त्याची धाव बाहेरची थांबवण्यासाठी तुम्हाला नित्यनेम हवा. आणि मग नित्यनेमानंतर पुढे काय आहे तुमचं, आहार विहार विचार आणि संचार. संत मंडळी काय सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आहार, मग तुमचा आहार पण सात्विक हवा. जर का तुम्ही झणझणीत रोजच तुम्ही कांदा भजी आणि आठवड्यामधले तुम्ही 4 दिवस जर बाहेरच खात असाल, मग तुमचा आहार तुम्ही बघितलं पाहिजे स्वतःला की मी काय खातोय. कारण की जे तुम्ही खाल त्या पद्धतीने तुमचं मन होणार. कारण की करणाऱ्याचे सगळे विचार त्या मनामध्ये उतरत असतात आणि जेवणच अशी गोष्ट आहे की त्याच्यावर तुमचा हा देह पोचला जातोय. शरीरामध्ये सगळे जे रस धातू निर्माण होतात ते तुमच्या अन्नामुळेच तयार होतात. मग आहार तुमचा काय चुकतोय हे सगळ्यांनी विचार करायला हवा. नंतरचा पुढचा मुद्दा काय, विहार. आपण विहार कोणामध्ये करतोय, कुठल्या मुलांसोबत राहतोय, कुठल्या मुलींसोबत राहतोय, म्हणजे तुमचा सत्संग तुम्ही तपासला पाहिजे बरं का. किती छान गोष्ट आहे बघा, एक दिवा असतो, त्या दिव्यामध्ये तेल, वात आणि काळेपेटी, आपण ज्या वेळेला हे सगळं एकत्र येतो, म्हणजे हा संघ एकत्र येतो, तेव्हा तो दिवा पेटतो, म्हणजे तो प्रकाश देतो. मग तसंच विहार आहे. मग आपण कोणाकोणासोबत विहार करतो, कोणाची संग आपण करतो, त्यावर आपल्या जीवनाचा हा सगळा प्रकाश अवलंबून असतो. त्यामुळे आपण आपल्या विहारावर लक्ष द्यायचंय. मग नंतर आहार विहार आणि संचार. मग संचारमध्ये काय आलं की मी संचार करतो, म्हणजे आता मी मोबाईल बघत असताना सुद्धा एक प्रकारे आपला संचार असतो. मध्येच परदेशी काही व्हिडिओ येतात, आपण त्यात रमतो. काही अशा अश्लील गोष्टी असतात की ज्या या वयामध्ये आपण बघायला नको, करायला नको, त्या तुमच्या पुढे येतात. सवंग एंटरटेनमेंट म्हणता येईल त्याला, आपण मनोरंजन म्हणता येईल, आपण तिकडे वळायला लागतो. मग हा संचार आपण कुठेतरी, याला शम दम म्हटलेलं आहे, आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे दमन आपल्याला कुठेतरी, इंद्रियांचं जे दमन आहे ते आपल्याला जमलं पाहिजे की नाही ही वाट माझी नाहीये, हे मी बघायला नकोय. क्षणभरासाठी हे सुख वाटतं आपल्याला. मग हा जे सवंग एंटरटेनमेंट आहे ना, ती कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. हा संचार आहे. मग मी कुठे जाणार आहे, ही वेळ अवेळ, आजकाल मुलं बघत नाही, रात्रीचे 1:30-2, तुम्ही आपल्या पुण्यातले रोड बघा, फुल असतात रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत. मुली आहेत, मुलं आहेत. ठीक आहे, तुमचं तारुण्य, तुम्हाला मजा करायची आहे, मौज करायची आहे, पण त्याला सुद्धा काय हवं, एक लिमिटेशन हवं, काहीतरी बंधन हवं. स्वातंत्र्य दिलेले तुम्हाला स्वैराचार करायला नाही, ते विचार करा. कारण की याच्यात नुकसान कोणाचं आहे, तुमचंच आहे. ज्या वयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायचं आहे त्या वयामध्ये जर का तुम्ही नको असलेल्या गोष्टी करत जाल तर तुमच्या शिक्षणावरती परिणाम होणार. त्यामुळे एक जे चांगलं दर्जेदार शिक्षण तुमच्याकडनं अपेक्षित आहे ते होणार नाही. म्हणजे आहार विहार संचार ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि नंतर शेवटची गोष्ट आहे ती आचरण. मग हे आपण ज्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, बघतोय, करतोय, त्याचं आचरण आपल्याला व्हायला हवं. आचरण फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपण ऐकणार आहोत किंवा बघणार आहोत त्याचं आचरण खूप महत्वाचं आहे, कृती खूप महत्वाची आहे. मग कृती करण्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ह्या सुद्धा गोष्टी कशा आहे, हे आहार विहार संचार हे जर आपलं चांगलं झालं तर बरोबर ती कृती सुद्धा चांगली होणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुमचं व्यक्तिमत्व घडत जाणार आहे. आणि आज जे आपण म्हटलं की जगणं सोपं झालेलं आहे पण आव्हानं वाढलेली आहे. मग ही आव्हानांना तोंड देण्यासाठी
आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहार विहार संचार आणि आचरण हे आपल्याला खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊयात की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक मनन चिंतन हवं. मनन चिंतन आहे तर ते सुद्धा कुठेतरी कमी पडतंय आपलं की एखादी समजा आता आपण चांगलं सत्संग घडला, त्या सत्पुरुषांचे काही आपण विचार ऐकले तर त्यांनी काय सांगितलेलं, तो बोध काय केलेला आहे, किंवा माझं कॉलेजमध्ये एखादं लेक्चर झालेलं असेल, सरांनी काय त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, आपण काय करतो ते ऐकतो आणि सोडून देतो. तसं न करता त्याचं तुम्ही स्वतः चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मनन चिंतन करून परत त्याचं लेखन केलं पाहिजे. म्हणजे ही त्रिसूत्री मनन चिंतन लेखन समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगून ठेवलंय. ही जर त्रिसूत्रीचा आपण अवलंब केला तर आपल्याला काय होणार आहे, अडचण येणार नाही. म्हणजे यांनी काय होतं, या मनन चिंतन लेखनी प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्याची आपल्याला सवय लागते. मग ह्या सगळ्या जर गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व घडेल. आणि जे ताण येत आहेत आणि जे ताण येऊन काय होणार, आपल्या राजसिक गुण आणि तामसिक गुण वाढणार, एकमेकांवर रागवणार आपण, चिडचिड होणार, काम आपलं दर्जेदार होणार नाही. आणि मग एकंदर काय होणार की तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्याच्याने तो प्रभावित होणार आणि अल्टिमेट काय होणार की समाजामध्ये विकृती निर्माण आणि होणार. नुसतं ते नाही, आपल्या शरीरावरती पण त्याचा असर होतो. होणार. कारण की शरीरामध्ये आपल्या 70% पाणी आहे आणि मग ह्या शरीरामध्ये सुद्धा लाटा उसळत असतात आणि मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर होणार आणि मग तुमच्या शरीरावरती होणार. असं ते एक गोष्ट सांगितली जाते की एका कैद्याला फाशी देणार असतात आणि त्याला सांगतात की आता समोर साप दाखवला जातो आणि हा साप तुला चावेल आणि मग तू म्हणजे फाशी देण्याच्या ऐवजी आम्ही तुला अशा प्रकारे तुला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. आणि त्याच्या डोळ्याला पट्टी लावली जाते आणि तो साप आधी दाखवलेला असतो आणि ऍक्च्युली त्याला काय केलं जातं, फक्त सुई टोचवली जाते आणि तरी त्याचा मृत्यू होतो. हे कशामुळे झालं, मनामुळे. हे जे मन आहे ना, म्हणजे त्याचा मनाचा किती तुमच्या शरीरावर त्या विचाराने, त्या मनाने काय केलं की आता मला साप चावणार आहे आणि मी मरणार आहे, हा विचार केला आणि मग तो विचार काय झाला, तुमच्या शरीरामध्ये सगळा भिनला गेला. म्हणून कसं आहे की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीरावरती परिणाम करतात आणि तुमची कार्यक्षमता कमी होते. मग आता तर सध्याला कलियुग सुरू आहे, कुठल्याच चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाही. सगळं म्हणजे जेवण सुद्धा तुमचा सकस आहार जो म्हणतो तो नाहीये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावी लागते. मग अशा पद्धतीने जर आपण आपली दिनचर्या चांगली ठेवली, काही स्तोत्र मंत्रांची त्याला जोडी दिली, नंतर कसं असतं थोडंसं आचरण आपण जर सुधारलं आणि ही जी काही 4-5 गोष्टी आपण मुद्दे घेतल्या त्याच्यावर विचार केला तर नक्कीच होईल. कारण की कसं होतं की आपणच आपल्याला सवय लावून घ्यायची की घरातनं बाहेर पडताना मी देवाला नमस्कार करेन, देवाला सांगून जाईन, मी माझ्या आई बाबांना नमस्कार करून जाईन, माझ्या आजी आजोबांना मी सांगेन. फार करू नका, पण ज्या छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत त्यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल, तुमच्या शरीरावरती चांगला त्याचा परिणाम होईल, तुमची कार्यक्षमता वाढेल आणि जो ताण आलेला आहे त्या ताणासाठी तुम्हाला बाहेर कुठल्या कोर्सेसची गरज पडणार नाही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमचं एक आदर्श जीवन घडेल आणि त्यातनं नक्कीच दुसऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल असं मला या ठिकाणी वाटतंय. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.